बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्या विचारावरती बोलत असताना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना खरं समजून घेणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांची ह्या शिक्षणाची जी सुरुवात झाली आणि ती शिक्षणाची सुरुवात होत असताना रामजी आंबेडकरांना जे हाल सहन करावं लागले ते खूप वेदनादायी होतं. बाबासाहेबांचं जे परदेशी शिक्षण होतं ना ते खूप महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी आपण आज या मालिकेतला हा पुढचा भाग घेत आहोत आणि आपण त्यावरती बोलणार आहोत. परदेशी शिक्षण घेत असताना 1913 साली बाबासाहेब पहिल्यांदा अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये MA पदवीसाठीचा अभ्यास केला आणि त्या MA पदवीच्या अभ्यासासाठीचा जो एक प्रबंध लिहिला तो प्रबंध त्यांनी तिथे लिहिल्यानंतर त्यांना तो नंतर पुस्तकरूपाने प्रदर्शित करावा लागला आणि तो तिथल्या PS किंग्ज अँड सन्स या कंपनीने प्रकाशित केला आणि त्यानंतर त्यांनी DSCची सुद्धा पदवी त्या ठिकाणी घेतली. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी 2 पदव्या घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतामध्ये यावं लागलं. कारण ते ज्या शिक्षणासाठी गेले होते त्या शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या राजांनी शिष्यवृत्ती दिली होती. ती शिष्यवृत्ती काही वर्षासाठी होती आणि त्याच्यानंतर असं ठरलं होतं की परत आल्यानंतर बडोद्यातल्या संस्थानामध्ये 10 वर्ष सेवा द्यायची आणि त्या अटीमध्ये ते बांधले होते आणि त्यांना त्यामुळे यावं लागलं. परंतु आल्यानंतर इथं बडोद्यामध्ये ज्यावेळी ते शिक्षणासाठी रुजू झाले त्यावेळी तिथलं वातावरण खूप भयानक होतं. साधा तिथला शिपाई देखील त्यांना एक प्रकारचा वेगळी वागणूक देत होता. म्हणजे त्यांना द्यावयाची फाईल जर असेल तर तो शिपाई दुरून फेकायचा आणि बाकीची मंडळी तर अगदी विचित्रच होती आणि अशा ठिकाणी राहत असताना त्यांना राहायला घरसुद्धा मिळालं नाही. मग त्यांना एका फारशी लोकांच्या कॅम्पमध्ये राहावं लागलं, तेही फारशी नाव धारण करून आणि ते सुद्धा त्यांना काही दिवसांनी कळलं तिथल्या लोकांना. मग मात्र त्यांनी कल्ला केला की तुम्ही नाव बदलून इथे राहिला, तुम्ही इथे राहू नका, इथे निघून जा. बाबासाहेबांनी थोडा वेळ मागितला, ठीक आहे मी जातो पण थोडा वेळ द्या मला. बाबासाहेबांनी रात्रीपर्यंतचा वेळ मागितला पण ती लोकं काही थांबेनात. वारंवार तगादा लावू लागली की इथून जा इथून जा. बाबासाहेबांनी चला म्हटले जाऊयाच. मग त्यांनी तिथून जाण्याचा निर्णय घेतला आणि परत आले. बाबासाहेबांनी येताना सयाजीरावांची गाडी घेतली. महाराजांना सांगितलं झालेला प्रकार की अशी इथं सोय आहे आणि माझं एक प्रकारचं अपमानित मन इथं तर राहू शकत नाही. आणि बाबासाहेबांची महाराजांची परवानगी घेऊन बाबासाहेब परत आले आणि मुंबईला येऊन त्यांनी नंतरच्या काळामध्ये नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना कामाची गरज होती, पैशांची तर नितांतच गरज होती आणि अशा काळामध्ये सिडनेहम कॉलेजमध्ये एका प्राध्यापकाची जागा मोकळी झाली त्यांना समजलं आणि त्यांनी तिथं एक प्रकारचं आवेदन दिलं आणि त्या कामी त्यांना मुंबई गव्हर्नरचे माजी गव्हर्नर लॉर्ड सिडनेहम यांनीच मदत केली आणि खटपट करून त्या नोकरीला लावलं. तिथं काही दिवस नोकरी केली, तिथून पैसे आले. त्याच्यानंतर त्यांची कोल्हापूर संस्थानचे राजे आपले राजश्री शाहू यांची ओळख झाली आणि त्या ओळखीमधून त्यांना समजलं की ज्यावेळी ते मॅट्रिक आणि BA झाले होते, ज्यावेळी ते BA झाले त्यावेळी ह्या कोल्हापूरच्या राजांनी महार समाजातला एक मुलगा एवढा शिकला, एवढा पुढे गेला म्हणून त्यांनी हत्तीवरून साखर वाटलेली आणि त्यांना भेटायला खास मुंबईला ते आले आणि त्या भायखळ्याच्या चाळीमध्ये येऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की तुम्ही महाराज राजे तुम्ही इथे कशाला आलात, चिठ्ठी पाठवली असती, तार केली असती तर आम्ही स्वतः तुम्हाला भेटायला कोल्हापूरला आलो असतो. तर महाराज कैवरून म्हणाले की नाही नाही, तुम्ही ज्ञानाचे राजे, आम्ही परंपरेचे राजे आणि तुमची महानता आमच्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठच आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा हा माणसातला राजा, राजातला ऋषी, ऋषीतला राजा असा हा महान राजा होता आणि त्याचं काम देखील त्याच्यासारखंच महान होतं. म्हणून तर त्यांना राजश्री शाहू म्हणतात. बिहारच्या कुर्मी समाजानं त्यांना जी राजश्री पदवी दिली ती खरंच किती योग्य आहे. कारण की बाबासाहेबासारख्या माणसाला त्यांनी उभं केलं. तेवढ्या एकट्याच माणसाला उभं केलं नाही, कोल्हापूर संस्थांमध्ये अनेकांना त्यांनी मदत केली. नाटककलेतील असतील, संगीतातील असतील, पैलवानमध्ये असतील, शेती क्षेत्रात असतील, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करणाऱ्या माणसाला मदत केली. तीच बात बडोद्याच्या सयाजी महाराजांचे, त्यांनी देखील अनेकांना मदत केल्या आणि त्यापैकीच एक मदत म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या शिष्यवृत्त्या आणि त्याच्यामधून त्यांचं झालेलं शिक्षण. आणि ह्या 2 राजांचं काम जे आहे ते खूप मोठं आहे आणि बाबासाहेबांच्या जीवनामध्ये देखील नक्कीच मोठं आहे. कारण की त्यामुळंच त्यांचं जीवन घडू शकलं आणि बनू शकलं. ज्यावेळी सयाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळी स्वतः बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की माझं वैयक्तिक नुकसान झालं. म्हणजे इतकं मोठं काम त्या माणसाने केलेलं आहे आपल्याला मान्य करावं लागतं. बाबासाहेब त्यानंतर परदेशी शिक्षण घेत असताना लंडनला गेले. तिथे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी एक पदवी घेतली. तिथं ते डॉक्टरेट झाले.
त्यानंतर त्यांनी तिथं अर्थशास्त्राची देखील एक पदवी घेतली. तिथं देखील त्यांनी तिथं अर्थशास्त्रामधून फिलॉसॉफी केली किंवा तिथं त्यांनी MA केलं. त्यामध्ये देखील त्यांनी तिथं अग्रक्रम ठेवला आणि स्वतःचं नाव केलं, त्या विद्यापीठाचं नाव केलं. आजही ते नाव कायम आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी जे त्यांनी आर्थिक प्रबंध लिहिले किंवा ब्रिटिश भारतातील त्यावेळेचा जो वित्तीय कारभार होता त्यावरती त्यांनी भाष्य केलं, प्रबंध केले. ते पुस्तकरूपाने नंतर प्रकाशित झाले. त्यामध्ये प्रोव्हिन्शियल आहेत, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम ऑफ द रुपी आहे, यासारखे ग्रंथ पुढे आले आणि त्यांनी खूप मोठं काम केलं. ज्यावेळी 1935 नंतर भारतामध्ये रिझर्व्ह बँक आली म्हणा, अजून काही वित्तीय व्यवस्था आल्या म्हणा, त्यामध्ये बदल करताना या ग्रंथांचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर भारतात ज्यावेळी आले त्यावेळी भारतामध्ये सुद्धा त्यांनी भारतातली परिस्थिती पाहिली, एकूण तिथली व्यवस्था पाहिली आणि त्यामुळे शाहू महाराजांसोबत त्यांनी काम केलं. माणगावची परिषद असेल, नंतर माणगावची दुसरी परिषद असेल, अस्पृश्यांचे प्रश्न असतील, काँग्रेससोबतचा झालेला वाद असेल, गांधीजींसोबतचे वाद असतील, अशा अनेक कामं त्यांना करता आली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण ध्येय काय होतं की प्रगतीच्या वाटेवरती, नव्या वाटेवरती जायचं, त्याच्याकरता समाजाला पुढं आणायचं आणि जो वंचित समाज आहे, शोषित समाज आहे, पीडित समाज आहे, त्याला न्याय द्यायचा. म्हणजे माझा जो समाज अज्ञानी आहे, शिक्षणापासून दूर आहे, त्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचं. मग सयाजी महाराजांनी चालू केलेली शिक्षण व्यवस्था असेल, शाहू महाराजांनी काढलेले बोर्डिंग स्कूल असतील, त्याची सुरुवात खरं तर आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी काढलेल्या मुलींच्या शाळा असतील, अशा पद्धतीची जी कामं होती त्या माणसांची कामं सांगत पुढे यायचं. कर्मवीर अण्णांसारख्या माणसाने सुद्धा रयतमधून मोठं काम केलं. त्याकरता सुद्धा बाबासाहेबांनी त्यांना मदत केली. गाडगेबाबाच्या माध्यमातून केली मदत, स्वतः मदत केली, अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी मदत केली. आणि अशा मदत करणाऱ्या किंवा प्रगतीची कामं करणाऱ्या माणसाला बाबासाहेबांनी नेहमीच मदत केली. कारण त्यांना जाण होती परिस्थितीची, त्यांना जाण होती इथल्या व्यवस्थेची, त्यांना जाण होती गरिबीची, त्यांना जाण होती अज्ञानाची, शैक्षणिक प्रगतीतून होणाऱ्या नवीन आधुनिकतेची. आणि त्यामुळे त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं आणि स्वतः देखील 32 डिग्र्या घेतल्या. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगात नाव आहे. त्याचं कारण त्यांच्या डिग्र्या, त्यांचं शिक्षण, त्यांचं काम. मग बाबासाहेबासारखा माणूस हा काही असा आभाळातून पडलेला नाही, विद्युत लता आभाळातून यावी आणि खाली चमकावी तसे चमकले नाहीत. समाजसुधारक असे घडत नसतात. त्याकरता पिंड असावा लागतो, रक्तात उर्मी असावी लागते, ऊर्जा असावी लागते. ती ऊर्जा, ती उर्मी बाबासाहेबांमध्ये होती. बाबासाहेबांनी जे वेगवेगळी पत्रकारिता केली, प्रबुद्ध भारत, मूकनायक, जनता, हे कशाकरता काढलं? जनतेचा आवाज बाहेर यावा, जनतेची प्रश्न, जनतेची वेदना कळली पाहिजे माणसांना. या राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे की आपण काय करतो, जनतेला कशी आहे जनता, जनतेला काय पाहिजे. जनतेचे प्रश्न घेऊन पुढे जाणाऱ्या माणसाला, जनतेचं काम हाती घेऊन काम करणाऱ्या माणसाला त्या राज्यकर्त्यांना न्याय द्यावाच लागतो. कारण तुम्ही रोज रोज जनतेचे प्रश्न घेऊन उठाव करू लागला तर ती व्यवस्था दमछाक होते आणि एक दिवस तुमच्या प्रश्नाला जवळून पाहते, न्याय देण्याचा प्रयत्न करते. परंतु तुमचा आवाज त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचला पाहिजे. आज समाजामध्ये समाज माध्यमांची एवढी व्याप्ती आहे की आपण जर एखाद्या प्रश्नाने व्यथित असू, आपला मार्ग निघत नसेल, आपण एखाद्या प्रश्नाने ग्रस्त असू, तर आपल्याला समाज माध्यमांवरती आपले प्रश्न मांडता येतात, त्यातून आपल्याला न्याय मिळवता येतो. त्यामुळे आजच्या राज्यकर्त्यांना आपण सोशल माध्यमातून प्रश्न विचारून आपले प्रश्न मार्गी लावू शकतो. त्याकरताच या व्यवस्थेवरती आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे आपल्याकडे सततची जागृती पाहिजे. समाज कुठे चालला आहे, राज्यकर्ते काय करत आहेत, प्रशासन काम कसं करतं आहे, या बाबींवरती आपलं बारीक लक्ष पाहिजे. त्याकरता तर बाबासाहेब म्हणले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कशा करता? थांबण्याकरता, गप्प बसण्याकरता, थंडगार राहण्याकरता? अजिबात नाही. तुम्ही पुढे या, तुम्ही लक्ष द्या, तुम्ही पहा, नजरेने पहा, बोटाने त्यावरती अंगुली निर्देश करा आणि सांगा हे थांबलं पाहिजे किंवा हे असंच झालं पाहिजे, हे घटनेमध्ये आहे, हे राज्यघटनाकारांनी दिलेलं आहे, हे प्रोव्हिजन आहे, तुम्ही करा, ते का होत नाही, किंवा एखादं होत नसेल आणि तुम्ही करत आहात, ते का करतात, असे उलट प्रश्न करा. जे घटनेमध्ये बांधील आहे ते करा, जे घटनेच्या बाहेर जाऊन बसत नाही, चौकटीच्या आड येतं ते करू नका. म्हणजे राज्यघटनेची बेसिक स्ट्रक्चर जी 4-5 आहेत ती पाळा किंवा ती पाळावीच लागतात. आणि घटनेमध्ये बदल करणं किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं हे करत असताना जनतेच्या मताची तुम्ही कदर केली पाहिजे. तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात, त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. म्हणजे जनतेने देखील सुशिक्षित असलं पाहिजे, साक्षर असलं पाहिजे आणि स्वतः आधुनिक साक्षर असलं पाहिजे, डिजिटल साक्षर असलं पाहिजे. तुम्हाला समाज माध्यमावरचं एक प्रारूप आहे ते समजलं पाहिजे, तुम्हाला AI समजलं पाहिजे, कृत्रिम बुद्धिमत्ता समजली पाहिजे. ही काळाची गरज आहे. आजच्या समाजातील माणसांना हे जर माहीत नसेल तर तुम्ही स्वतःचे प्रश्न सोडवू शकणार नाही आणि ते सोडवायचे असतील तर तुम्हाला त्या माध्यमातून काम करावं लागेल.
आपल्याला काय करावं लागणार आहे की त्या पिढीसोबत राहावं लागणार आहे. जेन जी जी पिढी आहे, आपण सारखं बोलतोय जेन जीचं जनरेशन आहे, जेन जीचं जनरेशन आहे, तर त्या जनरेशनशी अटॅच व्हा, त्यांचे प्रश्न पहा, त्यांच्या उकली पहा, त्यांचे एकूण आभास पहा, त्यांचं जगणं कसं आहे, त्यांचं एकूण जगण्याचं माध्यम काय आहे, त्यांना काय आवडतं, त्यांची जगण्याची एकूण आपण जी मांडणी म्हणतो ती कशी आहे, त्यांना कसं जगायला आवडतं किंवा त्यांच्या पुढचे प्रश्न काय आहेत, ते प्रश्न कसे मिटणार आहेत, त्यांना कसे प्रश्न पडतात, ते बोलतात कसे, त्यांच्या एकूण मागण्या काय असतात, अशा पद्धतीचं काम करत असताना हे सर्व उपयोगाचं आहे आणि ते करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ते करत असताना आम्हाला बोलतं राहिलं पाहिजे, भेटत राहिलं पाहिजे, एकमेकाशी सुसंवाद केला पाहिजे. सुसंवादाने प्रश्न मिटतात, त्यामुळे एकमेकांच्या भाषेची एकूणच प्रश्नांची देवाणघेवाण करून उत्तरांची देखील दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने काम केलं तर बाबासाहेबांचा विचार आपण अजून वाढवू, जगभर पोचवू असं मला वाटतं. खूप काही बोलणं झालेलं आहे, राहिलेला भाग नंतर बोलणार आहोत आपण. स्वतःच आपण आज थांबूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. धन्यवाद.